नमस्कार, मी शिवाजी सुरवसे. यस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सोलापूरकरांना सोलापूर शहरातील प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की सोलापूर शहर हे देशातील काही महत्वाची जी शहर आहेत ज्याच्यामध्ये प्रदूषण जास्त आहे त्या 8 ते 10 शहरांमध्ये सोलापूर शहराचा समावेश होता. त्यामुळेच 15 वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या भुरीलाल कमिटीनं सोलापूर शहराचा दौरा केला होता आणि या भुरीलाल कमिटीनं सोलापूर महापालिकेच्या प्रशासनाला काही सूचना दिल्या होत्या. पाण्याचं प्रदूषण असेल, धुळीचं प्रदूषण असेल, रस्ते व्यवस्थित केलेले नसतील, या सर्व अनुषंगाने सोलापूर महापालिकेच्या प्रशासनानं काही उपाययोजना करणं गरजेचं होतं. मात्र यामध्ये फारसं बदल केल्याचे आपल्याला दिसत नाही. सोलापूर महापालिकेला केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वच्छ वायू मिशन म्हणजेच एनकॅप या योजनेतून आजवर 45 कोटी रुपयांचा निधी मिळाला, तो खर्च झाला. तसेच आता 4 दिवसापूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सोलापूर महापालिकेत झालेल्या कार्यक्रमात सुमारे 43 कोटी रुपयांच्या याच एनकॅप योजनेतील विविध योजनांचा उद्घाटन सोहळा देखील पार पडला. म्हणजे केंद्र सरकारनं स्वच्छ वायू मिशन शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी जे काही जवळपास 90 कोटी रुपये दिले आहेत त्या योजनेची व्यवस्थित पद्धतीने अंमलबजावणी होते आहे का, तर याचं उत्तर नाही असंच म्हणावं लागेल. कारण एनकॅप या योजनेतून बऱ्यापैकी महापालिकेने रस्तेच केले. जे इतर कामं इतर योजनेतून केली जातात ती एनकॅप मधून करणं अपेक्षित नव्हतं. मात्र ठेकेदार जगवणं आणि तातडीनं कामं करून निधी खर्च करणं हा महापालिकेचा दरवेळेचा उद्योग. त्यामुळं रस्ते करणे आणि निधी खर्च करणे हा एक फंडा महापालिकेकडून राबवला जातो. तसेच सोलापूर महापालिकेच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज चौकात सुशोभीकरण करण्यात आलं. तसेच विविध चौकाचं सुशोभीकरण करण्यात आलं. तुळजापूर नाका या ठिकाणी काही ब्युटिफिकेशन करण्यात आलं. या कामांची अवस्था आपण पाहू शकतो. अत्यंत वाईट अवस्थेत इथं आहे. देखभाल दुरुस्तीची वानवा आहे. त्यामुळे सोलापूर महापालिकेनं सोलापूर शहराला जे सुसंगत आहेत, जी सोलापूर शहराला परवडतील, देखभाल दुरुस्तीला योग्य होतील अशीच कामं एनकॅप या योजनेतून करणं गरजेचं आहे. सोलापूर शहरातल्या कुठल्याही रस्त्यावर आपण फिरा, अत्यंत धूळ आपल्याला पाहायला मिळते. नुकतंच आता सोलापूर महापालिकेनं एक टेंडर मंजूर केलं आहे 1,30,00,000चं. BVG या कंपनीला हे टेंडर मंजूर झालंय. हे टेंडर कशाचं आहे तर सोलापूर शहरातील रस्ते रोड स्वीपर म्हणजेच यांत्रिक मशीनच्या सहाय्यानं झाडायचं. आता सोलापूर महापालिका येत्या 4 ते 5 दिवसापासून ही रोड स्वीपर मशीन शहरातील रस्त्यावरून सुरू करणार आहे आणि दररोज साधारणपणे 15 ते 20 किलोमीटर रस्ते या रोड स्वीपरच्या माध्यमातून स्वच्छ केले जाणार आहेत. मात्र रस्त्याची अवस्था कशी आहे याची चाचपणी, याची पाहणी महापालिका आयुक्त, प्रशासन तसेच घनकचरा व्यवस्थापन जे पाहतात त्यांनी पाहणं गरजेचं आहे. जे रस्त्याची विड्थ वॉल टू वॉल नाही, त्यामुळं रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला धूळ, खड्डे पडलेले, फुटपाथ तुटलेले असं पाहायला मिळतात. त्यामुळे या रोड स्वीपर मशीनच्या माध्यमातून हे रस्ते स्वच्छ होणार नाहीत. शहरांची अवस्था वाईट झालेली आहे. वाईट म्हणजे तिथे काही 2-2, 3-3 फुटाचे खड्डे नाहीत पडले, मात्र त्यांचा वरचा लेअर पूर्णपणे खराब झालेला आहे. त्यामुळे सोलापूर महापालिकेच्या नगर अभियंता विभागानं सोलापूर शहरातील जे रस्ते खराब झालेले आहेत त्याच्यावरती एक सिंगल असा सिलकोटचा थर मारणं गरजेचं आहे. सिलकोटचा थर मारला तर त्या रस्त्याचं लाईफ आणखी काही वर्ष वाढू शकतं आणि सोलापूर महापालिकेचा खर्च कमी होऊ शकतो. मात्र तुम्ही शहरातल्या कुठल्याही रस्त्यावरून फिरा, प्रत्येक रस्त्यावरती आपल्याला खड्डे किंवा रस्ता खराब झालेला दिसेल आणि त्या ठिकाणी हे रोड स्वीपर ज्याच्यासाठी आपण 5 वर्षासाठी 1,30,00,000 रुपये खर्च करणार आहोत आणि प्रति किलोमीटर 1,350 रुपये एवढा दर देणार आहोत, ते सोलापूर शहरासाठी योग्य होणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. यापूर्वी देखील सोलापूर महापालिकेनं जवळजवळ 55 कोटी रुपयाला एक अशा पद्धतीने 2 रोड स्वीपर विकत घेतले होते आणि ते नुकतंच गेल्या 8 ते 10 दिवसापूर्वी महापालिकेनं ते भंगारामध्ये विकत देखील काढले. त्यामुळं सोलापूर महापालिकेनं BVG या कंपनीला ठेका दिलेला आहे. 1,30,00,000 रुपये आपण 5 वर्षासाठी खर्च करणार आहोत आणि प्रति किलोमीटर त्या BVG कंपनीला 1,350 रुपयाचा दर सोलापूर महापालिका देणार आहे. मात्र रस्त्याची गुणवत्ता सुधारली पाहिजे. रस्त्याची डावी बाजू, उजवी बाजू तसेच रस्त्याच्या मधोमध जे दुभाजक असतात त्याच्या बाजूची माती, या मातीचं प्रदूषण सगळ्यात जास्त आहे. सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात वर्षाकाठी जवळपास 550 मिलीमीटर पाऊस पडतो आणि आता हिवाळा आहे. हिवाळ्यामध्ये देखील बघा एवढं प्रदूषण नसलं पाहिजे तरीही सोलापूर शहरातल्या कुठल्याही रस्त्यावर जावा, दुतर्फा आपल्याला धूळ पाहायला मिळाले. सोलापूर महापालिकेनं नुकताच 54 मीटर हा नवीन रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. मात्र रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे आपण पाहिलं तर धूळच धूळ या ठिकाणी दिसेल.
इथं दुभाजक व्यवस्थित केलेलं नाही, या ठिकाणी दुतर्फा फुटपाथ केलेला नाही. एक वाणगी दाखल म्हणून मी या रस्त्याचं उदाहरण देतोय. शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था अशीच आहे. एकीकडं सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना सोलापूरच्या सुज्ञ नागरिकांनी आपलं पाणी शुद्ध आहे का, ते किती प्रदूषित झाली, आपली हवा शुद्ध आहे का, ते किती शुद्ध आहे, आपल्या शहरातील धुळीचं प्रमाण किती आहे, ते व्यवस्थित आहे का, आपल्या शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्यवस्थित आहे का, किंवा वाहतुकीचं प्रदूषण किती मोठ्या प्रमाणावर होत आहे, या सर्व बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि या बाबीकडे लक्ष देणाऱ्या सुज्ञ नगरसेवकालाच आपण निवडून दिलं पाहिजे. एवढंच यस न्यूज मराठीच्या माध्यमातून आवाहन. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, Degav Mangalveda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space.